उन्हाळ्यात पिण्यासाठी आज मी इथे सोनकढी बनवली आहे. त्यासाठी एक ओला नारळ फ्रेश आणि ताजा घेतलेला आहे. तो बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून इतके जिरं, आलं थोडंसं, कोकम थोडा गरम पाण्यात भिजत घातलेला आहे. बीटरूट ऑप्शनल आहे कलरसाठी. मीठ आणि थोडीशी साखर. येथे मी साखर 1 टेबलस्पून घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर 2 टेबलस्पून इतकी घालू शकता. ओला नारळ मी आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बारीक करून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला हे पांढरशुभ्र आणि दाटसर असं मिक्सरमध्ये सर्व बारीक केलेलं खोबरं आता चाळणीवरती मी काढून घेतलेलं आहे. चमच्यानं घट्ट असं दाबून येते आपण नारळातलं सर्व दूध काढून घेतलेलं आहे. सुरुवातीला दाटसर असं दूध निघालेलं आहे. आता हा उरलेलाच होता मी दुसऱ्यांदा मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी थोडं गरम पाणी टाकलेलं आहे. दुसऱ्या वेळी सुद्धा मी चमच्यानं असं दाबून यामधलं सर्व दूध काढलेलं आहे. उरलेलाच होता मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे. येथे नारळाचं दूध दाटसर असं छान निघालेलं आहे. यामध्ये नंतर 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे. थोडंसं जिरं, 2 हिरव्या मिरच्या, तिखट असेल तर 1-2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं याचं वाटण करून त्यामध्ये नंतर बीटरूट घालून थोडं पाणी टाकलेलं आहे. हे चाळणीवरती गाळून घेणार आहे. नंतर हे सर्व गाळून झाल्यानंतर यावरचा चोथा मी साईडला करणार आहे आणि कोकमसुद्धा याच पद्धतीने चाळणीवरती मी गाळून घेणार आहे. उरलेला कोकम मी साईडला करणार आहे. येथे आपला कलर आणि सोनकढी किती दाटसर झालेली आहे बघू शकता. 1 टेबलस्पून इतकी मी साखर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. सोनकढी येथे खूप छान आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. आता ही सोनकढी मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे.